आपली संस्कृती निसर्गातून खुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास त्याचा पाप समजले जाई. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे दशरबाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. कोणतं वृक्ष आहे? मध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचा सुंदर नंदनवन हा शब्द आला. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. नाही तू नको झालं पण दिसलं पण नाही कशी वागत. त्यापासून कोकम सरबत, कोकम आगा तयार केले जाते. माहिती पाहिजे. हा ती बेलाई पाखडी पण आहे अलिबागला. तमालपत्र, जायफळ होतं गेलं नाही आपण. अगं हे काय जायफळ सुहाना मसाला बघ. ते दालचिनीच आहे. हे जायचं म्हणजे सगळ्या मसाल्यांचं हे पान टाकलंच तरी त्याचा फ्लेवर येऊन जातो. झाड आहे. चिरफळाची पहिली जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा वापर धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा वापर गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये केला जातो. ते माडीवाला दाखवलं आहे. भांडणी झाल्यास तर सगळा गाव इथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर नायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाखाड्या बांधणे, लाकडी सावक बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग याची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाशी संबंधित ठेवलं आहे, वाघजाई. इथे आमची काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहे, मातीचे ताशे आहे. यांचा खालील बघा मातीचा बनला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाढत जाणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1-2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यक्रमात केला जात असे. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याच्या वेळी याला गाळाने घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिली जाते. ही विरगळ आहे, वीर माणसांचं प्रतीक. खडकलक्ष्मी असे म्हणतात. की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे खोलवर समुद्रामध्ये 8 ते 10 तास मासेमारी करत असत. कधी कधी समुद्रभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बैठक पद अस्वत होती, म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना सेवा पुरवत. त्याबद्दल त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे.
म्हणजेच एका नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी 4 पायली म्हणजेच आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. अजून थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय पहिला मान खोतांचा असे. खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्य सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लगबीवरून समजते ते कसे ऐशोण जीवन जगायचे. ही खोताची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. माझ घरा ठेवला जात असत. ते एकमेकावर घासून विस्तव केला जात असे. ही खोयणी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेळीने बांधून ती पाण्यात ठेवली जायची. तिची अंतर्रचना अशी आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. ही शेणाने चाललेली टोपली आहे. तिला कणगी असे म्हणतात. यामध्ये धान्य साचवले जाते. कोकणी शेतकरी भात, नाचणी, खरीक, वरीक यांसारखे धान्य पिकवतो. या कणगीत ठेवून वरती चिरफळाची फळे पसरून बाहेरून शेणातून लिपून घेतो. ह्यामध्ये ठेवलेले धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साचवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आमच्या शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. तर आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. म्हणजेच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत असत होती. ही उचल आहे. पूर्वी हिचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जायचा. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. आम्ही कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करणे, उन्हाळ्याच्या वेळेला मडकी तयार करणे, दिवाळांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य इतिहास आहे. या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तजंती वस्तू, हिरे, माणिक, दागिने, शंख, शिंपल्या इत्यादींची निर्यात हा वाणी करत असे. त्यांना जे अधिक कौशल्य आहे ते आम्ही दाखवले आहे. त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीचं लाकडावरील कोरीव काम पाय दिला सापावर. बरेचसे लोक खेळण्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाल व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. एवढे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा पुरुष करीत असे. ती जी कणगी आहे ती घरी नेऊन त्यामध्ये धान्य साचून बाहेरून शेणामाती लिपून ठेवण्याचे काम हे शेतकऱ्याचे होते.